हा साखर करा 5 किलो. 5 किलो. शेंगदाणे करा 2 किलो. 2 किलो. हा तेल करा 5 पॅकेट. 2 डोक्याला एवढं काय पाहिजे? ओ शामराव हे जरा ही बॅग धरा. ह्या पिशवीमध्ये सगळा किराणा भरून द्या. तुम्हाला व्हॉट्सअपला मी यादी पाठवलेली. पटकन द्या जरा मला. देतो ना, हिचं झालं गेलं की तुला देतो. शामराव माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, अर्जंट आहे मला. तिला काय येईल मी 2 डोके घरी, आणि त्यांना कधी केलं कधी खाल्लं तर असं खाऊन कोणतं अंगी लागत. तिच्या अंगावर मास नाही आणि त्या जालू भाऊच्या अंगावर नाही. ते खरंच आहे म्हणा. काय धडधडीत तुम्ही आम्ही दोघांचा अपमान करताय. पटतं का सुगंधताई तुम्हाला? आणि तुम्ही आधी आला म्हणजे मी आधी आले, इथं येऊन यादी करते मी. तुम्ही काय केलं? अगं मी अगोदरच यादी पाठवली व्हॉट्सअपवर. तू आता यादी सांगू राहिली. पाठवली का? व्हॉट्सअपला झालेली आणि ती कशी पाठवायची? ते जालू भाऊजीला विचारते, सांगतील व्हॉट्सअपला यादी कशी पाठवायची. सुगंधा असलेच भारी दिसेली बरं का तू. एकदम साडी बिडी मस्त आहे एकदम. शामराव आजूबाजूला माणसं बघत जा, कोणासमोर कधी काही बोलायचं. पण मला एक म्हणायचंय, काय गरज आहे कुणाला काही बोलायचं? कौतुक केलं म्हणून काय बिघडलं? रुपा आपलीच वहिनी, तिला काय एवढं वाटायचंय? काय आपलीच आहे? आपलीच म्हणजे मी फक्त माझ्या नवऱ्याची आहे, बाकी कुणाची नाही. अहो तसं नाही बोललो मी. आपलीच म्हणजे आपल्या गावातलीच आहे. मी तिच्या समोर बोललो तर काय झालं? चांगलं दिसतं तर कौतुक केलं. बायानं बोलता चांगलं दिसतं, वंगाळ दिसतं, तुम्हाला काय घेत नाही त्याशी? आता पहा बरं त्या किती गुडगुडीत दिसतात. तुम्ही पहा बरं खाऊन बाळून चालल्या पर नवरा घालतो का नाही खायला काय माहित तुम्हाला? अयो कशी बोलतात भया. तुम्ही ते सण करताय, मी सण करणार नाही. आणि तुम्ही काय माझ्या नवऱ्याच सांगता? माझा नवरा मरणाच खायला घालतो. आता माझा अंतच आहे. माझं झालंय असं की बोकडावानी खाणं, अंग लाकडावानी. त्याला मी काय करणार? हा ते खरंच आहे म्हणा. अहो ते असे बोलते, तुम्हाला काय वाटत नाही का? अहो अगं बाई त्यांना लय समजून सांगितलं का नीट. त्याच्यामुळे ती बायको किती काय त्यांना बडबड करत राहते. शामराव पांचडपणा बंद करा, माझी यादी पूर्ण करा, घरपोच करा मला किराणा. आता कौतुक केलं गिरायकाचं तर काय झालं त्याच्यात एवढं? मी म्हणतो प्रत्येक गिरायकाचं कौतुक करू करू दुकान बंद पडायला आलं पार. बरं देतो तुझी पाठवून घरपोच. नको बडबड करू. नको बाया, मी बी इथं थांबत नाही. मी माझ्या नवऱ्याला पाठवून देते. माझ्या नवऱ्याकडे द्या तुम्ही यादी. चालते सामान. हा काय बाय मला तर सूचना बाय असला. माझी पटकन घरपोच करा किराणा. चाल ग बाई. मला काय आईला मोकर बोललो बच्चे. आईला डोक्याला ताण. ही जालीची बायको लयच आगाव आहे. अगं ते असंच बदिर डोक्याचं. त्याचा भेजा गुडघ्यामध्ये असा. तर मी आले ना. हे काय ह्यांचाच मित्र आहे ना त्यो. हा कोण? शामराव. त्याला काय झालं? काय झालं? कसं बोलतो तो बायांना? एकाला तर धड बोलतो का? आज मला कळलं त्यांचं खरं रूप. घरी आलं तो वहिनी वहिनी करतो आणि दुकानात गेलो मला काय 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 बोललं माहिती का? कोण? श्याम्या? मग तुला बोलायची कस काय टाप झाली त्याची? मग मला म्हणतो तुमच्या नवऱ्याचा जीवच नाही तुमच्यावर. बघा तुम्ही असा अंगाने लाकड आहे. आणि ह्यांना म्हणतो बघा हे कसं खाऊन पिऊन दणदणीत आहे. तुम्ही काय मला कमी करता खायला? अरे तुला कुठं कमी करते? तुला माहित नाही का मी किती देतोय तुला खायला? हा मग. आणि ते बी तसे बोलतात ते. पण श्याम्याची कस काय टाप झाली तुला बोलायची? कस काय म्हणजे? आता बोलून घेतलं त्यांनी. हा ना. तुम्ही जा सांगा ना अजून काय काय बोलत होते. मला म्हणे तुलाच गुडगुटीत झाली, तुला काही खाल्लं का अंगी लागत. आता याच्या घरचं खायला जाते का मी? आता मी तरी काय करू? पाणी पिलं तरी मला पचत होते. कारण मन चांगलं आहे. मी त्याला सांगितलं तसं तसं तुमचं चांगलंच आहे असं म्हटले. बरं जाऊ दे, जाऊ का आम्ही? लय राग आलाय मला. तुम्ही जा बरं आता घरी जा. मी काय चालले होय त्याच्याकडे जातो ना. हा लगेच बघतो. तुम्ही जा. हा ठीक आहे. चाल बाई. बरं झालं ह्याला सांगितलं. हो डेपुटी त्या श्याम्याला सुधरून सांगा बरं का तुमच्या भाषेत. काय झालं रे? अहो तू बायांना काही बोलतोय. कोणत्या बायाला बोलला? कोणत्या बायांना म्हणजे? माझ्या बायकोला म्हणला लय लुकडी झाली, लय सुगंधाला म्हणतो लय गुटगुटीत दिसती, आमकन हात धरतोय. तू त्याला घरी कशाला येऊन देतो मग? घरी नाही दुकानात म्हणतोय. दुकानात गेल्या बायांना काय म्हणतोय? ती लय गुटगुटीत दिसतीन, तुला भारी दिसतीन. कोणला म्हणला? सुगंधाला बी बोलतोय, माझ्या बायकोला बोलतोय. पण सुगंधाला बोलायचं काय गरज आहे का त्याला? अरे तुला नेमका राग कोणता आला? तुझ्या बायकोला बोलायला आला का सुगंधाला बोलायला आला? दोघींना बोलल्याला आलाय. मग आता काय करायचं याच्यावर? मी त्याला सोडणार नाही. त्याला आहे ना एका बुक्की त्याची थोबडून ते फोडून टाकतो. कोणत्याच बायाला बोलला नाही पाहिजे आजपर्यंत गावात. आज त्याची जीभच उचलली नाही पाहिजे. तो थोबाड फोडणे त्याचं तो बायाला बोलायला सोडीन का? थोबाड फोडले त्याची जास्त जीभ लावाल करीत. कस काय? पडल्यावर हा? अरे भाऊ त्याला सवय लागली, एखाद्याला सवय लागली असते ती बायांसंग फ्लटिंग करायची, बोलायची, इच्छित्र भाऊ हे करायची. मारून जमणार नाही. आपण करू काहीतरी. येणं करू नको तसं. काय करायचं त्याला? मोकळा सोडायचा काय? मोकळा रे सोडा. तू कुठं किराणा दुकान आहे कुठं मोकळा सोडाय त्याला? आपण करू काहीतरी. हाणू मारू नको. हाणू मारून प्रश्न बायकुल बोललाय. ह्या दोन याद्या भरायच्या. जेवायला भेटायचं नाही बोत. बस तरी थंडा बिंडा घेतो डोक्याला पोर. अयो शामराव साप गेला इथं. काय? हा साप गेला? या काय इथं गेला कोपऱ्यात. यू लय मोठा पाय चावलं बिवलं नाही ना? नाही मी बरोबर आलो इकडे बाहेर. लय काळा भंगार होता. लय बेकार होता. एवढा असा लांबी. हा नाक बी घे काय?
नागच वाटतोय मला. फुसफुस करीत होता. हा एवढी फणी अयो. होती. अरे मग सांग आता काय मारण त्याला. मारा म्हणजे तुम्ही पळत होता ना त्या बाहेर, आम्ही मारितो म्हणजे आम्हाला डातला आतमध्ये मारा. डसला बिसला तर आपल्याला मग अरे असं कुठं असं करावं तुम्ही चांगली तरणी पोर आहे ना. जा ना योग्य तू कर ना. नको भाऊ, जाऊ दे दुसऱ्या दुकानात जाऊ. चल हा. आई यार काढ लागे ना. आईला आता दुकानात कसं जाऊ मी. दुकानात तरी कसं जावा. हुश 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 हुश. आईला ए अरे काय मांजर घुसले काय काय झालं हो डेपुटी इकडे डेपुटी काय रे? गावाचा वाट पाहतोय रवी रस्त्यावर कोणी दिसतं का नाही मला. काय झालं डेपुटी दुकानात साप घुसलाय. साप घुसला हा ना कवा? चांगला भला लांबलं तर काळा सफार हे नागची. ए श्याम्या साईडला सर. अरे चाल्या बघ ना तू साप काळा भंगार कुठे बापरे त्या गावाच्या गोणीपाशी. अरे बापरे 10 चाका आहे. हो डेपुटी मला दाखवा ना. केवढा आहे डेपुटी ते मला वाटलं इकडे आलाय काय मला कसं दिसणार तो बापरे, मोठा साप आहे. दिसाना कसं मला तो. श्याम्या जाऊ नका दुकानामध्ये. नाही हो, मी बघा बाहेर उभा आहे मी. कायमचा मुक्षीन तू वर जाशी. हो नाही अहो डेपुटी मग काढा ना त्याला बाहेर मारा त्याला. अरे पाठ करू नको उभा राहू मागच्या बिळात जर शिरला ना निघायचाच नाही. अरे तू काय मला बिडा झाला काय झाल्या. केवढा इथो जाल्या आता जाल्या मी मग साप मारतो मग जाल्या तू मारताय का हा मारताय ए मी पाप करू काय नाही भाऊ आपण नाही मारणार. काय करायचं रे आता. हो, बघा ना काहीतरी तुम्ही की. मी काय बघू माझा मित्र आहे ये बाळा ये बाहेर ये त्याच्या दुकानाच्या बाहेर जाय. माझा मित्र आहे का तो. हुसका नाही झाला. श्याम्या हुसकाना न करू. एक काम कर तू काय कर इकडच्या साईडने जा टाकतो मला. नाही हो भाऊ मी नाही जायचो आत. घुसला पायजामेत मग काय करू मी. घाबरी तर कमवून आत आहे तिकडं. मी काय म्हणतोय एक काम कर सरपंच मित्राला फोन लाव. माझ्याकडे नाही नंबर कोणाचा. आकाश भाऊचा नंबर नाही. नाही ना. अरे लाव काय त्याच्या अख्ख्या जगात त्या आकाश भाऊ जाधव सरपंच मित्र यांचा नंबर आहे आणि तुझ्याकडे नंबर नाही होय आकाश भाऊचा. काय शेपटी होती बाबा हातभर अरे थांबा ना जरशी काढू नका सापोर लक्ष द्या. मी पाहतोय. हॅलो आकाश भाऊ नमस्ते डेपुटी बोलतोय आवची वाजू नको ना ते भीतीच्या. हा अहो काय नाही गावामध्ये ना आपला शामराव नाही का हा किराणा दुकानावाला त्याच्या आहे ना दुकानामध्ये साप घुसलाय. हा मोठाच आहे बरं का किंग कोबराचे लय मोठी फडी काढतो काळा भंगार आहे एकदम. आता अवघड आहे भाऊ. तुम्ही कुठं येत कुठं नागालँडला कधी गेले कवा कधी येणार परत. आईला आकाश भाऊ लय मोठं साप आहे हो. कोणी आहेत का पोरं बिरं तुमचे पोरं सहित गेले फिरायला नाही ना. तिथं साप हे करून राहिले का व्हिडिओ वगैरे काढवले का साप. अहो मग आता काय करायचो गावातच बघावं लागेल. बर चालेल. अहो अरे आकाश भाऊ जाधव याला येतं नागालँडला आहेत. हा ते म्हणले मला शक्य नाही यायला तिथं त्यांचे व्हिडिओ वगैरे चालू आहेत नागाचे मोठमोठाले. दुसरं कोणी आहे का मग. दुसरं कोणी आता सगळ्यात मोठी टीम रेस्क्यू करायची त्यांचीच आहे. होय. आपले आकाश भाऊची. आईला मध्ये ए अरे झाप नाही ते टोपे इकडे साप इकडे भाऊ ए सावध राय आणि ना कोणाला तरी बोलव आमची तर ताकद नाही भाऊ चल झाल्या. हो डेपुटी मला सोडून जाऊ नका हो डेपुटी. आईला अवघड झालं बा आता. दुकानात जाईल दुकानात लावून घेऊ तुम्ही जाईल दुकानात नाही जात मी आता. दुकान लावलं तर बाहेर काच जाईन मग त्यो. आईला काय कळ ना भाऊ मला आता जाऊ ते दुकान तर लावतो मी. जीव महत्वाचा माझा. वहिनी गचकलला जाय एक जण. गचकल काय मीच गचकला असतो असं कम केलं तुम्ही. असं तुम्ही बसलाय सर्जेराव सारखं. म्हणजे नाही जाऊ द्या. हे काय करता इथं. हो तुम्हाला सांगतो दुकानात आहे ना लय मोठा साप घुसलाय. दुकान बंद करूनच बसलाय तुम्ही तर. मग काय आज जायची आपली हिंमत नाही भाऊ. साप घुसलाय. हा काय सापाला भेटा. अहो माझ्या नवऱ्याला सांगायचं ना असा नवरा माझा आपण साप मारतो. खतरनाक आहे माझा नवरा. असं ना आता जेवून गेला त्यो ढोगाला लावून पाय पळाला त्यो. आता आपण काय ढोगाला पाय लावून पळाला त्यो. हा तुम्हाला सुधीराना बी काय बोलायचं. अहो उघडा मी आहे की मी बघते कसा आहे त्यो. तू हा तू सापाला. अहो मी घाबरत नाही असले साप आपल्यासाठी छटछट आहेत. हा तुम्ही उघडा. अहो काय गाड्यासारखं गडी आणि बायावानी भिवून बसलाय. उठा उघडा ते तुम्ही इथे काय भेटतोय बाई माणूस खरंच. भाऊजी लय अवघड आहे बाबा तुमचं. अहो वाडा नको येईन काच केलं. अहो नाही येत. आला तर मी त्याला हाय ना दिसते. तुम्हाला बघून लगेच पळून जाईन. या 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 लय मोठा साप आहे. लय मोठा आहे. एवढं पण नाही एवढं पण नाही
लय मोठा साप आहे असं फुसफुस करत होता मला बघून. करणारच ना, नागिनीला पाहिलं फुसफुस नाही करायचं काय काय बोलताय? काय? हो, लय घाबरले मी. नाही 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 हो ना साप येणा कोंडा असेल. हा anaconda. तो मला ना ह्यांनी पिक्चर दाखवला होता त्याच्यामध्ये तसं साप होता असं मोठा लट. हा तो येणा कोंडाच आहे. वहिनी घाबरू नका देऊ राव तुम्ही मला एवढं तुम्ही काय आतमध्ये जाऊ नका नाहीतर ना सगळंच कंदरन तुम्हाला. अय्यो. बघा मग नाहीतर सर्व कपळ होईन तुमचं. वहिनी अय्यो, आला काय? नाही, 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 मला वाटलं आला. बाई कसले घाबरताय तुम्ही. तुम्ही जा बरं तुम्ही जा का जा जा लवकर जा. बाई आतमध्ये जाऊ नका नाही. नाहीतर आज तुमचा कार्यक्रमच मी होईल. इकडे थांबतो. काय आमचं दुकानाला टाळं लागेल. नका जाऊ. आम्हाला गरज आहे आम्हाला राशन पाणी मिळायचं नाही. आईला आल्या ना जाल्याची खानदानाचे यांना कोंडा आपली येडी काय म्हणते जाऊन तिकडे मुर्दी. टायर आहे शाळेला घाबरलो तुम्ही बस हो का नाही इथं. दुकानच खाली घेत. काय करू काय कळणार. हो शामराव, हो माझा किराणा कुठे आहे? दुकानात दुकानात काय करतोय? माझ्या घरी पाहुणे येतात, तो आणून द्यायचा ना लवकर. येडीबिडी झाली काय तू? माझ्या दुकानात साप घुसलाय माहितीये का तुला? साप घुसला? असा कसा साप घुसला? तुम्ही काय करत होता साप घुसूस तर मधी? आता मला सांगून घुसला का तो? श्यामराव येऊ का दुकानात? शामराव आता माझा किराणा कधी भेटणार? तो सापाचं जाऊ दे तिकडं. साप निघला का मग देईन तुला आणून. हो तू कधी निघून ते पाहुण्यांना काय खाऊ घालू मी? तेवढं साप खाऊ घाल आपलं ते काहीतरी खाऊ घाल दुसरं. नाही नाही मला पहिले किराणा दे तुम्ही. एक काम करते का? काय दुकान उघडून देतो तू तुझ्या हाताने घेऊन ये. तुमचं काय म्हणणं आहे? त्या सापाने मला खावा का? आणि मग बरोबर आहे. मग तुला काय वाटतं मला खावा का साप? आणि येडीबिडी झाली काय तू? तू ना साप भला म्हणजे लय मोठा साप आहे. तुमच्यासारखा असं तो विषारी एक काम धडाचं करत नाही. काही 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 बोलते तू. जा देतो तुला आणून नंतर मी. लवकर आणून द्या. लवकर मला नाही माहित. जेव्हा साप निघन तेव्हा देईन आणून. अयो काय बाई होई जाऊ ते. राव डेपुटी कुशाल दोघं इथं आरामशीर बसलात. ते मित्राचं काय चाललंय काय काय होतं तुम्हाला कळतं का नाही? काय चाललंय? काय चाललंय म्हणजे भाऊ दुकानात जाता येणार मला एवढा मोठा साप घुसला तुम्ही खुशाला आराम चाललाय तुमचा इथं. मग त्या सापालाच घेणं मित्र करून तो सोबत राहीन मस्त पैकी. बरोबर आहे. त्या सापाला 2-4 दिवस त्याच्याच पैसे राह मित्र करून घे म्हणजे तो सकाळच्या बाहेर दुकानाच्या आधी तुला सांगायला येत जाईल कोण गिरायक आलाय कोण नाही. काय मस्करी लावले राव तुम्ही. इथे पोटा पाण्याचा प्रश्न आहे माझ्या. आलेले गिरेक स्वाद येता येणार मला दुकानात शिरता येणार मला. मग मस्करी कोण करते? आम्ही करतो का तू करतो? मला सांग साप घुसल्यानंतर आम्ही काय करणार आहेत? आम्ही मारू का? मारायचा ना त्यो बाहेर भाऊ काढून. तो साप काय सोप्पा आहे का? साप असा रागाने बघतोय माणसाकड कोणच्या जन्मीचा वैर येतोय काय माहिती. राव दे ना राहू दे 2-4 दिवस. काय मरशील काय? येड्या 2-4 दिवस दुकान बंद म्हणलं गिराईक सगळं जाईन ना माझं. हा लय जसा जपतो गिरायकाला डेपोटीस बघा गिरायक जाईन याचं. त्याला तो दुकान आवडे. गावात काही किराणा दुकान नाहीत का? पण तो याकडे का आला? तो म्हणला असं श्यामेचं दुकान भरलेलं असतं कायम. आहे का नाही? गजबजलेलं असतं. त्याच्यामुळे बसलाय साप. बसू दे जरा 4-5 दिवस बसू असं दे. नका तू करू घरी राव. आराम कर. कोणाला तरी बोलवा नाही तर मग ते वन खात्याचे लोक त्यांना बोलवा ना. तुझ्याकडे फोन नाही का? तू बोलव ना वन खात्याचं पोत. मी गावचे उपसरपंच आहेत तुम्ही. तुम्ही नाही बोलायचं मग कोणी बोलायचं? असं नाही करू राव. एक माणूस आडा महिनाभर पडा. बंद राहिले मरशील काय उपाशी? काय काय बोलतोय जाल्या? अरे जरा मित्राचा विचार कर तू. काय विचार कर? तुला लाज वाटली पाहिजे ना. बाया माणसं आले का गुलगुल बोलतो ह्यो आणि सामान देताना गपक्याच हात हादरतो. काय बोलतो तू? मी कोणाचा हात धरला कुठं? कोणाचा? मग मी बी ऐकलंय बरं का. हा. तू बाया माणसाचा हात धरतो मग तुला साप धरायला काय हरकत आहे? बाया माणसाच्या मनगटावर साप असतो गपक्याच धरायचा मुका घ्यायचा सापाचा. ही काही बोलू नका तुम्ही डेपुटी. अहो गिराईक असतं गोड बोलला की त्याशिवाय गिराईक कसं दुकानात देईन? गिराईक सुगंधाला काय म्हणतोय माहिती का? लय गुटगुटीत झाला आणि माझ्या बायकोला म्हणतोय अरे ठुसक्या व्याकरण लक्षात दे. गुटगुटीत झाला. सुगंधा गुटगुटीत झाला का? सुगंधा गुटगुटीत झाली. असं म्हणला ह्यो. व्याकरणाचं काय चाललंय तुमचं इथं? माझ्या दुकानात साप शिरलाय राव. दुपारात साप शिरलाय ना दुकानातच शिरला. साप आहे ना आता बोलायला नको. प्रेक्षक आहेत त्यांना लाजवतो मी. आणि का रे नालाय का तू ज्याला म्हणला तसं तू बाया माणसाला कम फ्लटिंग करतो रे दुकानात? माझ्या बायकोला म्हणतोय लुकडी झाला आणि काय काय अधिकारी रे तुला माझ्या बायकोला लुकडी म्हणायचा? ज्याला बायकोला काय लुकडी
हा दिसल्या वाळलेल्या म्हणून बोललो मी. अरे ते त्याच्यात खाऊ घालतोय, तू घालणार आहे का? तू दे फुकट किराणा त्याच्या बायकोला, वही हा, दी ना येतं किराणा आणून चल, वही फुकट. गावरान तूप दे. हा हे बघ शामराव, तुला गावातल्या सगळ्या महिला सारख्या जी येतील ते गिराईक फ्लटिंग करायचं नाही, काय लागत आहे ते द्यायचं. आणि मला एक बी कळालं, तू गडी माणसं आले का लवकर हाकून देतो. हा, लगेच. मला रे इथं मला टाइमपास करू नका, गावातले पोरं तो आहे बस त्यांना हाकून देतो. लेट झाल्यानंतर तू लय गोळीतो, बोला ना काय देऊ, साबण ही देऊ, हाताने काढून टाकतो ती देऊ, गावरान तूप देऊ, ते बरं समजत होतं तुला. आणि जेंट्स आल्यानंतर वा 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 लवकर हाकून देतो. याच्या दुकानात साफ नाही, इंच सोडायला पाहिजे. जाऊ तो मागच्या नांगीला चावण ना तवा कळण सगळं इच अरे गडबडीत लय मिक्स करतो. मागची नांगी त्याला नाही, इचाची नांगी मागची त्याला मागून जाऊन चावण तवा त्याला कळण. आता तू जीवीचे व्यायाम करीत जा, तुला जीवीची योगासनं करायची गरज आहे. बरं, आणि बरं, तुला ठीक आहे मग. तुला आहे ना, तुला हे गावातले हे बायाचे फ्लटिंगची योगासनं बंद करायची गरज आहे. अशी हात लावायची नाही तर त्यो आहे ना तुझ्या गायच्या मध्ये अशी पसाभर इचू आणून टाकीन. आणि मग प्रत्येक याच्यात हात घातला का इचू चावला तुला 10-12 नांग्यात ढसाढच डसणार. इथून पुढं काय कर, इथून पुढे ना माझ्या बायकोची इज्जत करायची माहितीये का? माझी बायको जर आली ना लगेच म्हणायचं राणी साहेब या. राणी साहेब त्यो कशाला म्हणत, वहिनी साहेब राणी साहेब काय भांदळ्याला तोटाचे, याच्यामुळे त्यांनी तुझ्या बायकोची पोचीवळ केली. राणी साहेब तुम्ही काय चाल, मी माफी मागतो भाऊ तुमची. इथून पुढे ना मी कोणत्याच बाया संग बोलणार नाही, बस का? नाही तेवढा साप काढून द्या राव बाया दुकानातला संग बाई. बोल, नाही तुझ्या बायको संग बोलणं बंद करायचं. तू साप नाहीये त्याच्यात, ह्या हरामखोरांनी आपा उठली. तो मला म्हणला होता काहीतरी करा, म्हणलं त्याला आहे ना असं नाही तसं धडा शिकव. मला म्हणला त्याच्या ह्याच्यात सापच सोडितो, म्हणलं खरा साप नको सोडू, आफवेचा साप सोड. आफवेचा साप सोडला का जागेवर येईल, खरा साप सोडा ना त्याला चावून. मित्रांनी तेव्हा मी तुझी काळजी केली. आता काय कर, इथून पुढं बाया संग फ्लटिंग कमी कर. आलेल्या गावातल्या बाया सगळ्यांना आदराची वागणूक दे. सगळ्या आले ना, वहिनी साहेब या, वहिनी साहेब बसा, काय देऊ ही विचार, आणि त्यांना घरी घर यादी नेऊन देत जा. आणि चल उठ. माई अक्का उठ, असं हा, बोलत लवकर उघड. माय बायको आली ना वहिनी साहेब या, किराणा घरपोच करायचा आता. आणि जर घरपोच केलं नाही ना गावात किराणा, सगळ्याला घरपोच केला भूमी जा करत नाही ना साप. नाही साप नाही, तू आता येऊन करू नको. साप कवाच गेला. हा. हा, जा जा नाही साप तर नाही. इंगळे आणून तो सोडीन काळी. आफवेचा साप होता, गेला. आला बॉन्डी तो म्हणला होता त्याला हाणून हे करू. अशा गोष्टी हाणायच्या नसतात. एखाद्याला आहे ना, एखाद्याचं उत्तर बरोबर त्याच्या याने द्यायचं. आता परत तो तुझ्या बायकोला बोलत नसतो आणि गावातल्या बायकोला बोलत नसतो. दे टाळी. काय करते पारू? काय नाही बसले. काय केस चाळीत बसलीस? ते असे काऊन झालेत केस खुराटल्यावानी, असे 2-2 तोंड फुटलेत त्याला. अहो अशी का झाली म्हणजे आता जशी आहे ती तशीच राहणार ना. असे दिसते सगळे बुरके बुरकेच झालेत. ते सुगंधाचे केस बघितले का? किती काळे भांगार भंगार नाही हो त्याला, काळ भोर म्हणतात. काळे भोर म्हणतात होय. हा, बघ ना तिचे केस किती काळे भांगार, लांब लचक, किती सुंदर दिसते ती. आणि तिचे कधी तुम्ही केस बघायला गेलते? लांब सडक आहेत का काय, का तेवढ्यावर डोळा आहे तुमचा? नाही नाही, मग? तिच्याकडे कायला मी डोळा ठेवतो? एवढे सोन्यासारखी इथं बायको असल्यावर. अरे मी तिथून तिच्या दारातून चाललो ना, नुसती अशी केसाची झटके मारे ती. तुम्हाला बघून? हा. का तुम्हाला दाखवून काय करायचं त्यांना? काय झालं नको, जाळीत असेल मला तुझ्या बायकोला केस नाहीत म्हणून. बघ बघ जाल्या बघ म्हणून जाळीत ती. अरे देवा, असं बी असेल का? मला बाकी माहित नाही. तुझे बी केस तसे झाले पाहिजे तिच्यासारखी. अहो आता कसं करू पण? अहो ही दिलेला हाय देवानी, आता ते तसेच राहणार. मला बाकी माहित नाही भाऊ, तिच्यासारखी केस वाढवतो. हा मी चाललो माय. अरे देवा, ह्या माणसाला काय झालं अचानकच? जाऊ दे बाई, सुगंध ताईलाच विचारते, ते नेमकं काय करतात. त्यांना विचारून येते म्हणजे कळन मला पण. चला त्यांच्याकडे जाते आता. बाई झाले एकदाचे गहू भिजू घालून. ओ सुगंध ताई, काय करताय? अगं काही नाही, गहू भिजू घातले कुरडायचे. बसा बाय, मला लय कटाळा आलाय उभा राहून. काम लय होते ओ घरामध्ये. हा ना. हा ना. आता एवढ्या दिवसानंतर आली, घरातले काम आवरता आवरता 8-10 दिवस गेले असं. हा मग काय सांगू तुम्हाला, लय घरात काम होतं. हा ना बाई, माणसाचं असंच असतं. आणि मला काय म्हणायचंय, तू कस काय आज इकडे चक्कर मारली? काही काम होतं का? आता काय सांगू तुम्हाला, काय सांग? केस दाखव जरा मला. ए बाई, तुला काय करणी कावटा काय करायचंय? बाई केस कसं नात नाही लावायचा. अहो कशाला काय करू मी, दाखवा तर मग मी सांगते तुम्हाला काय आहे ते. मला नेमकं बघायचे तुमची केस कशी आहेत. लय केसाचं कौतुक ऐकलंय मी. अगं ओ हाय हाय हाय. आणि माझ्या केसाचं कौतुक कोण करत होतं? माझा नवरा.
अयो काय तुम्ही वाटतं माझा नवरा चालला की आसन करून चालताय? हा मग मला तेवढंच काम आहे, तसं करत चाललंय. मला टाकलं नसतं झालं का आतापर्यंत. नवरा माझा म्हणला बघ त्या सुगंधताईची केस किती दाट आहेत, काळे भोर आहेत आणि बघ लांब सडक आहेत. हा कितीतरी बाई ते कौतुक, आणि माझ्याला म्हणते खराटा झालाय केसाचा. अगं कुठं ते जालू भाऊजींकडे लक्ष देते तू पण. जाऊ दे, नवरे असेच असतात. बायकोनी काही केलं ना ते चांगलंच नसतं त्यांच्यासाठी. बरं जाऊ दे, मला सांगा ना पण तुम्ही नेमकं काय करताय ह्याला, जरा सांगा तरी. अगं ते खत पाणी घालत तसं जसं आपण शेताला घालतो ना तसं औषध खत पाणी ते मी माझ्या केसांना घालते. अयो आमच्या बी शेतातली लय औषध आहेत घरात, त्यातलं कोणतं लावतं मला सांगते, मी पण लावते. ए बाया, हाय ते टाकलं होऊन जाईल काय बी काय. तुम्हीच म्हणला की शेतातलं खत पाणी घालते. अगं मी मस्करी करत होती तुझी. बाया अडाण्याची पण मस्करी काढा तुम्ही. तसं नाही, हे बघ त्याला किनी ना ते असं मागाचं सिरम तेल वगैरे ते वापरते मी, त्याच्यामुळे केस सांग. आणि लय खर्च आहे अगं त्या केसांचा, काय सांगू तुला. आणि तुला अजून एक सांगते, आपण घरबीर झाडतो ना बिलकुल झाडायचं नाही, डोक्यावर कधी हांडा घ्यायचा नाही. आणि कचरा बिचऱ्याच्या पाट्या आहेत ना त्या डोक्यावर उचलायचे नाही. तो कचरा जर आपल्या केसांना लागला आणि धूळ जरी केसांना लागली त्यांनी केस खराब होतात. मी ना या असले कधीच काम करत नाही, म्हणून माझे केस चांगले आहेत. अयो लईच काळजी घेता बाई तुम्ही. नाही मी पण आता काहीच काम करणार नाही असलं धुळीचं ह्याचं, हांडा डोक्यावर घेईन, कचरा घे, झाडू सुद्धा मारणार नाही. सगळं नवऱ्याला सांगेन. काळजी जर घेतली ना तरच केस चांगले टिकतात माहिती का. बरं ऐका की मी काय म्हणते, त्या सिरप का काय त्या त्या तेलाचं मला नाव तर सांगा. सिरमचं आणि तेलाचं ना. अगं ते माझ्या नवऱ्याला माहिती, ते तिकडे मुंबईला असतात ना ते तिकडून मला ऑनलाईन ऑर्डर करून देतात. माझ्या घरात बाटली आहे, चल मी तुला बाटली दाखवते. हा चला, आणि मी पण अशीच काळजी घेत जाईल. हा, द्या चला. ए बक्का काय कुठे हिंडती आज? तुम्ही काय म्हणला आता? बायको. मग मला असं काय ऐकायला की तुम्ही बोका म्हणला? नाही बायको असं म्हणलं म्हणून शेवटला तुला बक्का वाटला असेल. माहिती की कुठे गेलती? कुठे गेलते म्हणजे ते सुगंधताईकडे गेले होते मी. का तिच्याकडे काय गेलती? तुम्हीच म्हणला की तुमची लई लांब सडक केस आहेत, काळे भोर केस आहेत आणि लई चांगले आहेत आणि लांब सडक आहेत. मग गेलते त्यांना विचारायला की म्हणलं तुम्ही नेमकं काय लावताय म्हणून. मग सांगितलं का रे तिने? का ही असली बॉटल आहे, ही बॉटल मला आणून द्या, मला पण ही लावायचंय केसाला. ही बॉटल आहे? हा, आणि ते दुकानात जावा आणि ते घेऊन या पटकन. काय हे बॉटल, मला बी तेल लावायचे ते, मग माझी पण केस लांब सडक होणार, मग अशी काळी भोर, मग अशी रिकामी सोडणार. ती तुमच्या समोर अशी झटके देते ना, मग मी तिच्यापाशी देणार. तिच्यापेक्षा भारी दिसली पाहिजे. मग तिच्यापेक्षा मग जर भारी दिसायची असेल तर मग मला आणून द्यावं लागून तुम्हाला. दे ना, काय आणून द्यायचं? हे बॉटल आणणार ना? आणा. बोरके पडून द्यायचे नाही केस अजिबात. किती पण महाग असू द्या पण आणा. पण त्यांनी हे पण सांगितलंय मला काय की ते तेल लावल्यावर कचरा नाही उचलायचा, म्हणजे कचऱ्याची पाटी नाही डोक्यावर घ्यायची, झाडू नाही मारायचा, झाडू मारला तर ते कचरा जातो डोक्यात, मग कोंडा होतो, ते पण नाही करायचं. आता मी पाणी आणते हांडा घेऊन, तर नाही ते पाणी पण नाही आणायचं. का तर असं उचलून हांडा हिथं नाही, हिथं जर ठेवला तर ती धूळ जाईन म्हणून. मग आता मला काहीच काम करायची नाही, सगळी काम तुम्हाला करावी लागणार. नाही पाणी भरून घ्या आज तू. बायको तर देखणी दिसाय पाहिजे, पण काम करायचं म्हणलं तर नको. तू मला एक सांग, आता मी त्याला आणायला कुठे जाणार? दुकानात. दुकानात गेल्याच्या नंतर बाटली घेऊन येणार, नंतर त्याला आणणार, तर तू पाणी घेऊन ये आणि नंतर मग त्याला लांब बस. आणि त्यांचा नवरा मालिश करून देतो माहितीये का? तुम्ही देणार का मालिश करून डोक्याची माझ्या? अरे मला आधी औषध तर घेऊन येऊ दे, तेल जा पाणी भर. जाऊ ना, आणायचं. अहो नाही तू आण आजच्या दिवस, नंतर तेल आणल्याच्या नंतर मला तेल पाहिजे म्हणून तुमचे नखरे सहन करते. एकदा तेल लावू द्या, मग तुमचं काम एक तरी ऐकतं का? तुम्हाला झाडून पोचाक सगळं करायला. पाणी भर. भरत जावा. एक काम सांगितलं तर होत नाही माणसाला. अरे जरा दुकानातून ग्रामपंचायत मध्ये येत जा. तू ग्रामपंचायत मध्ये काय मध्ये यायचं बंद केलं? भाऊसाहेब काय सुट्टीवर आहेत काय सध्या? डेपुटी बरं झालं तुम्ही भेटले, उन्हात आणायचे. काय रे काय मला गाडी द्या ना, जायचं होतं. बघितलं उन्हात आणायचे भेटले, मला गाडी द्या. काम असल्याशिवाय येतच नाही. अरे आम्ही चाललो आता काय बाहेर. द्या ना, लगेच जाऊन येतो मी इथून. आपण एवढं काय अर्जंट काय तुला लगेच जाऊन यायचं आज काय? अहो मला हे आणायचंय. बघा बायकोनी ना ती शॅम्पू का काय ती म्हणली केस सोल्युशन आहे हे तेच.
कशाला आणायचे? बायकोला केस वाढायचे हातभर. तुझ्या बायकोला? हा. मग नंतर नेला एवढं इतकं काय गडबड आहे तुला? डेपुटी पण तुम्ही ते पाहिलं का? ते किती महाग आहे? किती? 2,500-3,000 एक बाटली ती. अरे हे केसाची ट्रीटमेंट लय महाग राहते. हे बघ ना, शिवाय तुला माहितीये का 2325 रुपयाची बाटली. हा, आणि शिवाय ही ट्रीटमेंट भाऊ 2-3 वर्ष घ्यावा लागायची, तेव्हा फरक पडतो. लगेच नाही फरक पडत. 2-3 वर्ष? मग मला वाटलं एक बाटली लावली का लगेच केस वाढत असतील आणि 2-3-2.5 हजाराची. याचा हप्ता नाही तेवढा काम कमाईचा. अरे दाद्या, हे ना 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतलेला मग केस चांगला राहते. केस होते तर व्यवस्थित, पण खर्चिक लय बाब आहे नाही. तुझ्या बायकोच्या डोक्यात कोणी घातली? सुगंधा नाही का? सुगंधाने 3 बाटल्या दिल्यात अशी. आम्ही म्हणलं आता तुरळीत एक आणू आपण एवढी. अरे सुगंधाचं वेगळं तिन्ही तुला घ्यावा लागते होईन, पण तू ही उपयोगच नाही घेऊन दे. तू केवढा खर्च करणार यो? त्यांचा नवरा मुंबईत तिकडून पैसे पाठवत असं मला वाटतंय. आणि तुला हे परवडन का? हा, ते बी खरं हो. एवढं महागाचं कोण लावायचं? आपण येतं आणतो ते 10 रुपये. आपलं तूच मालिश करून द्यायचा. येडपाट खोबऱ्यात तेल लावायचं, मस्त नाही करून द्यायचं. तेल घ्यायचं, जास्वंदीची फुलं घ्यायची, आपल्या आयुर्वेदिक तयार करायचं, तेच भारी सगळ्यात. तसंच करतो आता. त्याला घ्यायचे असले घालायचे असले पैसे घालते ना, काय करायचं आपलं? नाही हो, एवढे पैसे आहेत का माझ्याकडे? येतं किराणा आणायला 50 रुपये. कर्ज बाजारी केसा पाहिजे. बरं जाऊ का मी आता? कोणाचं काय ऐकत? चल बस. कधीचा गेलाय माणूस, अजून यायचा पत्त्या नाही. काय करते पिल्लू? इथं कम बसली? तुमचीच वाट बघत बसले मी. काय काम धंदा नाही की तुला? नाही, आता मी काही काम बिम करणार नाही. का? का म्हणजे माझे केस खराब होतील ना. आणलं तेल बघू. इथं नाही भेटत ते तेल. आपल्या गावात कुठं सगळं चाच पडलोय मी. डायरेक्ट नगरला भेटत. खरं खरं सांगा, सोळीकडे जाऊन आला का तुम्ही? तुझ्या शपथ नाही भेटत इथं. मग जायचं ना नगरला. आता नगरला जाऊ काय थेट? आता किती वाजल्यात? 6 वाजल्यात. अहो, कधीच्या काळी बायकोनं काहीतरी मागितलं तर तिच्यासाठी तेवढं सुद्धा तुम्हाला करणं होय ना. हा, काय एवढी काय तुम्हाला प्रॉपर्टी मागितलेलं का? काय 10-20 लाखाचं काय आणा म्हणलं होतं? साधा आसन किती 250-300 रुपयाचं, तर ते सुद्धा तुम्हाला आणणं होय ना. नाही, जीव लागतो त्या माणसाचा, जीव लागतो. तुमचा कुठं जीव आहे माझ्यावरती कचकन जाऊन घेऊन यायला? तुझ्यावर लय जीव आहे मी. हा, जीव काय आता किती जीव आहे तुमचा? अरे लय जीव आहे, तुला माहित नाही. तुला झोपणार सुद्धा नाही एवढा जीव आहे माझा. हा, होय की, नुसतं वरवरची माया. नाही चल उठ, काम कर. मला भाकरी टाक, मला भूक लागली. नाही, मी काय काम करणार नाही आता. अरे चहा तर ठेव. चहा पण ठेवणार नाही मी. का? तुला कोण म्हणलं असं बस निसतं? कसं म्हणजे? आता जर मी खाली बसले आणि दुर्बीळ लागली तर केसांना, म्हणून मी बसले वरती खुर्चीवर असं मॅडम गत. मग ती सुगंधताई पण अशीच बसतात की खुर्ची टाकून दारामध्ये. आणि मी आजपासून काही काम करणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की अन्न पाणी भेटावं तर जाऊन घेऊन यायचं तेल, मग काय असेल ते असं. अरे आणतो ना बाबा. मा राणी आता तर जेवायला दे. भूक लागली, माझ्या पोटात कावळे कोकायला लागले. सारे दुपारची दुकानं पार्टी घातली सगळे. मी तुम्हाला सांगितलं कळतंय ना, मी करत नसती. हे घ्या आणि पहिले तेल आणायचं. मी पण चालली सुगंधताईकडे चहा प्यायला. मी नसते काम करत. मी काय नुसतं मोलकरणीवानी काम करायचं तुमचं ऐकून घ्यायचं का? एखादी भाकर तरी टाक. स्वतःच टाकायची आणि मला पण खायला घालायची. जेव्हा तेल आणचाल ना तेव्हाच माझ्याशी बोलायचं आणि तेव्हाच मी घरातलं काम करणार. मी चालले तिकडं तुमचा उठार रेटा करण्यापेक्षा. अरे आईला काय पिळ झाली तुला आत्ताच म्हणायचं होतं. सुगंधाची केस किती भारी दिसतेत. सुगंधताई एकटेच का बसले बे अगं अशीच. हा ना, काय म्हणते? बोल ना. काय सांगू तुम्हाला? तुम्ही मला ते सिरप तेल आणायला सांगायला. हा, माझ्या नवऱ्याला म्हणलं जावं तेवढं घेऊन या. आणलं मग? नाही आणला. अहो म्हणते की भेटतच नाही. अगं कशाचं भेटत नाही? तुला सांगते रुपा, त्यांना आणूनच द्यायचं नाही. त्यांना वाटतच नाही आपली बायको चांगली दिसाव, तिचे केस दाटवा, ती मस्त दिसाव. काय घेणं देणं नाही. आणि त्यांनी मुद्दाम नसून आणून दिलं, माहिती का? हा, तसं पण असन. पण ते म्हणले हो की गावात कुठेच भेटत नाही म्हणून. मग ऑनलाईन ऑर्डर करायला लावायचं ना फोनवर. तसलं कुठं आम्हाला येते? हो, पण ते गेलते बर का. मला म्हणले आपल्या गावात कुठे भेटत नाही, नगरला का काय भेटतंय वाटतं. मग अशा तर चक्रा मारतात नगरला. मग आणायचं ना तिकडून. हा ना, बघा की तुमचा नवरा किती जीव लावतो तुम्हाला. माझा नवरा मला जीवच लावत नाही. खरं सांगू का, माझा नवरा खरंच लय जीव लावतो. त्यांना माहिती ना गावाकडे आपली बायको एकटीच राहती, चांगली राहिली पाहिजे. मग मी बी मुंबईला गेल्यावर त्यांची बायको शोभली पाहिजे ना, म्हणून ते सगळं मला पुरी त्यात, माहिती का, वेळेवर. आमचंच नशीब फाटकय, त्याला कोणी काय करावं.
एक गोष्ट हो, कधी मी काय लग्न झालंय असं काय सुद्धा मागितलं नाही. पहिल्यांदा बघा मी म्हणलं तेल आणून द्या, तर ते सुद्धा त्यांना आणणं होई नाही. तुला सांगू का रुपा, काही खरं नाही त्या जालू भाऊजीचं. त्यांना काही आणायला सांगतून तुला भेटन असं होणारच नाही. हा, मला पण तसंच वाटायला लागले. त्यांना देखवतच नाही तुझं काही चांगलं. हा, तसंच असं नुसती वर माय आहे त्यांची. आणि उपाशी बस ग बाया. हा, तसंच आहे. काय खरंय बाई, काय करू, माझं डोकं चाललं नाही बघा. मला पण देखणं दिसायचं. अगं, पण तू म्हण ना त्यांना आणूनच द्या म्हणून. एवढं काय. हा, तसंच करते. काय हो जालू भाऊजी? पारू इकडं काय करते? काय करते म्हणजे? आले मी त्यांच्याकडे गप्पा मारायला. हा, चल घरी आपलं. तिच्याकडे तिच्या दारात काय आली, आपल्याकडे काय दारबीर नाही काय? मस्त वाटाय सारील्याला, मस्त बसायचा. हा हा हा. आणि स्वतः इथं येऊन दारात पडलेलाच असताय की सडीत झडीत. हा, मी एक दिवस आले तर काय बिघडलं का लगेच? मग काय करते? काहून असतात का नाही इथं सारखे? अगं जेव्हा तू नव्हती ना तेव्हा माझ्या दारावर 2-2 टाइम खायला होते पिसळेल कुणीकडचे. तू सांगायची मला काम नाकाने वांगी सोलू. अख्ख्या गावाला माहिती काम सांगायचे का नव्हते सांगत. जाऊ दे, तिचं नाही काय ऐकत बसू. भांडकुदळ बाई बर का, तुला फुगून द्यायची मायावर काही बी. हा हा, ते कळलं की मला आता कोण बांडकुदळ आणि कोण काय आहे ते मस्त चांगले आहेत. त्यांना असं वाटतं की मी देखणी दिसावी म्हणून त्यांच्यासारखी. तुमच्यासारखं नाहीये पोटात एक आणि होटात एक. तुलाच फुगून दिलं ना माझ्या बायकोला. अहो मग द्या ना, एक तेलाची बाटली आणून द्या ना. होत नाही का तुमच्याकडून? तुला काय करायची? तेलाची बाटली आणून देणं होय ना का? काय सांगती कोणत्या बाटल्या देती? मला काय करायचं काय? तीच म्हटली माझे केस खरड्यावान झाले म्हणे आणि ते चांगले करायचे तुमच्यासारखे म्हणून तिला तेल सांगितलं. माझं काय आणलं? हा, तुझं काय आणलं? माझ्या बायकोला मी कोणतं तेल आणून देईन? खोबऱ्याचं लावीन ती. त्यांना का म्हणून भांडताय तुम्ही? आणि तुम्हीच तर म्हणला की सुगंधताईची केस बघ किती काळ भोर आहे ती आणि काय दाट आहे ती, लांब सडक आहे ती. आता काय जड चाललंय तुम्हाला? त्यांना भांडायची काय गरज आहे? अरे अंधारात म्हणलो होतो, इकडे कुठं म्हणती? तुला सांगू का, त्यांना बघ वाटतं का त्यांना आणून द्यावं म्हणून. ते मुद्दाम करतात, मुद्दाम आणून देत नाही. ते त्यांना वाटतच नाही तुझे केस असे लांब लचक व्हावं म्हणून. पाय हा, मी देखणी दिसावं असं वाटत नाही, कारण की मग देखण्या बाया कशा बघायला मिळतल्या. हा, मला तर सांगत होता लई तुम्ही कौतुक, आणि स्वतःच्या बायकोचं म्हणलं की आता करायला नको. तुम्हीच मेन हो, तुम्हीच लई हे जालू भाऊजी. तुमच्याकडनं तिने एक सांगितलं, तुमच्याकडनं ते झालं नाही. काय कामाची तुम्ही नवरा असून? माझा नवरा मला मुंबईला असून सुद्धा सगळं पुरी तो मला. गप, माय बायको एवढं बोला ना, तू तर पार माय खाकुरच काढायला लागली राव. मग काय बरं, तसंच पाहिजे. मग तुम्ही पण सारखं त्यांचं कौतुक करत होता की आता केस चांगले हे चांगले, आता काय अन्न होईना. एक सुद्धा द्यायचं काय सुद्धा तुम्ही देण्याच्या लायकीचं ना राहिले. मला तू सांग, हिने सांगितलं ना तुला केस वाढायची आड सगळी? मग त्यांनी सांगितली. काम बिम नाही करायचे. मीच सांगितलं. एक काम करतो मी, थांब. आता काय करायला लागला? काहीतरी काय करणार आहे माणूस? काय करणार आहे म्हणजे? आणि कायची कशी आणली? दोघींची बी ना मी आता काय येड दोघींची तुम्ही काय येड तुम्ही काय येडवणी करायला लागलाय? माझे आबरू घालवता का काय तुम्ही? चला इकडून. पुढे चालत तिकडून. हो, असं येडवणी करतात का? कुणाची ती लोकांची बाई आहे, कचाकच हाणल की तुम्हाला. कोण हाणन? मग ती तुला काही बी सांगत तिचे ना बापकटच करतो मी. बापकट करत? हा, आता लागलं का, झोमलं का जरा? हा, दुसऱ्याच्या बायांची केस कट करता. अहो, मला तुम्हाला अद्दल घडवायची होती माहितीये का, म्हणून मी हे सगळं केलं. अरे तिने काळ्या मानाची. तुझ्या विषय माझ्या लय प्रेम आहे माझ्या याच्यात. ते दिसलं की प्रेम किती येते. आणि काय हो, तुम्ही सारखं म्हणत होता की तिची केस लई दाट आहेत, काळभोर आहेत, हे सगळं. बरं ठीक आहे, मी ऐकून घेतलं. कशामुळे ऐकून घेतलं माहितीये का? कशामुळे? कारण की मी तुम्हाला सांगितलं की तेल घेऊन या, तुम्ही आणलं. भेटलं नाही ना म्हणून नाही आणलं. भेटलं ना म्हणून नाही आणलं. त्याची किंमत लय असेल म्हणून तुम्ही आणलं ना. मी तुम्हाला ओळखते ना. अहो, तुम्ही असे माणूस आहे ना, ही किमती बघून प्रत्येक गोष्ट आणता. मला माहिती नाही का? हेच तुम्हाला दाखवून द्यायचं होतं मला, की दुसऱ्याचं बघून कधीच चांगलं वागायचं नसतं. आपली गरीब परिस्थिती आहे आणि मला माहित होतं माझा नवरा गरीब आहे. जे पण आणून देतो ना त्यात मी खुश आहे. आणि काय हो, देखून पण हे लांबसडक केस, ते लाली पावडर, लिपस्टिक लावली म्हणजेच बाई देखणी दिसते का? हा, जे देवानी सौंदर्य दिले ते कशासाठी दिले? अशी चांगली दिसत नाही मी तुम्हाला? लय छान दिसते. उगाच लोकांचं बघायचं आणि ते येऊन करायचं का? आपली ऐपत बघावी. हा, मला माहितीये माझ्या नवऱ्याची ऐपत नाही तेवढी, म्हणून मी हे असल्या चोचलेच करत नाही. मी ज्यात पण आहे ना समाधानी आहे आणि सुखी आहे. मला असले काही चोचले लागत नाही. आणि तुम्ही ह्या भानगडीत पडू नका परत.
कुणाची केस कशी, कोण किती नटतंय, कोण किती देख नाही, मला त्याशी काय घेणं देणं नाही. आणि तुम्ही पण ठेवू नका घेणं देणं, कळलं का? हा, चालतंय. आणि इथून पुढे असलं काय करू नका. चला आता घरी. खुशाल कैची घेऊन आले त्या बाईची केस कट करायला. काय तुमचं डोकं. चला चपला घाल. हा, चपला घाला. आता बरोबर कळलं स्वतःची चूक. गाणं आठवलं मला. गोरी माझी लाखाची, बायको माझी एकाची. आता लय झालं.